तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके। जय बोलो कुंद कुंद आचार्य भगवान की जय। कुंद कुंद नावाचे छोटेसे मुलगा होते तुझ्यासारखे आणि त्यांना दीक्षा घ्यायची होती। तुला घ्यायची आहे? हो म्हणतो का नो म्हणतो? मम्मी घेणार आहे, माँ घेणार आहे, तू घेणार आहे का? घ्यायची ना दीक्षा? आम्ही सगळे दीक्षा घेणार आहे, तू घेणार आहे? हो म्हणायचं असतं। तर ते दीक्षा घ्यायला चालले होते। बर ऐक ना मग बर तर ते गेले होते त्यांच्या मम्मी जवळ सांगायला की मला दीक्षा घ्यायची आहे आणि मस्त ध्यान करायचं आहे म्हणून। तर त्यांची मम्मी तुझ्या मम्मीसारखं मोही होती, म्हणजे मला सोडून जाऊ नको रे असं म्हणत होती। मग त्यावेळेस ती मम्मीला तो कसं समजवतो, किती छान सांगितलंय ऐक। तर ती मम्मी म्हणाली की मामी आले की मामी आले म्हटलं, तुम्ही नाही म्हणला। मला म्हणाली नाही। बर बसायचंय का त्याच्यावर? जवळ घ्यायचंय का? येतंय का तिथे ऐकायला? हो हो समोर नाही असं बर। त्याची मम्मी म्हणाली की लग्न केला तर भरपूर मस्त मस्त तुला सगळेजण मिठाई देणार, ड्रेस देणार, सगळेजण दागिने देणार, किती मस्त तुला सगळेजण भेटायला येणार, मजा मजा असती असं त्याची मम्मी म्हणाली। त्यावेळेस ते काय म्हणाले कुंद कुंद, माँ मुझे तो लगता है विवाह की बधाई अर्थात अब्रह्म या ब्रह्मचर्य में पराजय की बधाई है। म्हणजे त्याला सांगायचंय की माझं स्वातंत्र्य नष्ट होणार आणि तुम्ही सगळे येऊन मला बधाई देताय। मग ते छान म्हणायचं का? कोणाला तरी जेलमध्ये टाकल्यावर कोणी काँग्रेस म्हणायला गेलं तर कसं वाटेल हो? असं आहे मामा, वाटतंय का आपण जेलमध्ये बंद आहे? कोण जेलमध्ये आपण अडकलोय वाटतंय का? नाही, कुठं जेल आहे मोठी माहित आहे का? विवाहाचं बंधन म्हणजे एक जेल आहे। मग त्या जेलमध्ये अडकण्यात आनंद आहे का दुःख आहे? मग ते सांगतायत की मला तसल्या परतंत्रतेत जायचं नाही आहे आणि कोणाची मला तसली बधाई पण नको। ज्ञानी को कभी इस उत्सव में आनंद नहीं आता, हाँ अज्ञानी बधाई में झूमता है। जिसे मैं ब्रह्मचर्य नहीं ले सकता ऐसा विचार आता है, उसे ब्रह्म नाम आनंद समुद्र आत्मा है यह ज्ञात ही नहीं है। काय कळलं? ज्याला असं वाटतं की ब्रह्मचर्य घेणं म्हणजे दुःख आहे, संकट आहे, किती परेशानी आहे, किती अवघड आहे, त्याला आनंद आत्म्यात आहे हे माहीतच नाही। आनंद समुद्र आत्मा आहे याचं पत्ताच नाही आहे त्याला असं वाटतं की त्याला स्वतःला पण वाटतं आणि समजा त्याच्या जवळपास असतील तर ते पण तसेच भेटतात। काय नको अवघड असतंय, करू नकोस। बाहेरून सुख येते वाटतंय, कोण सांभाळणार, कसं होणार पुढं भविष्य? तुमच्या लग्न करताना का असं वाटत नाही हो? मला हे समजत नाही। काय ब्रह्मचर्य घ्या म्हटलं की पहिला प्रश्न असताय की कसं होणार पुढं? लग्न करताना का असं विचारत नाही कसं होणार पुढं? किती बिनधास्त द्यायला तयार, ते पोरगीचं असू दे नाही तर पोराचं असू देत, दुसऱ्याच्या हवाली करायला तयार। म्हणजे उलट इथं तर स्वाधीन मार्ग आहे, स्वतंत्रता आहे, तरी सुद्धा तिथं भय वाटतं। त्याला आनंद स्वरूप आत्म्यामध्ये आत्म्याचा परिचयच नाही आहे। अन्यथा बिना अन्य प्रयत्न के सुख हो, क्योंकि सुख मेरे में ही है, तब उसमें स्नान करने को किसका मन ललचावेगा। ज्याला कळालं की सुख आत्म्यात आहे त्याला त्या लग्नातनं सुख शोधायची काय गरज पडणार? मग असं तो करायला जाणार म्हणजे मी करणार नाही आहे असं त्याला म्हणायचंय।
विवाह त्याच्यानंतर काय कोणाला नवरा असेपर्यंत करेल, नंतर काय सांगा. असं तुमचे जे कंडिशन्स आहेत ना सगळे तुमच्यावर उलटणार आहेत. पहिला उलट म्हणायचं इथं तुम्हाला सगळं समाज आहे, काय काळजी करू नका. एक जण नसलं तर सगळं समाज उचलून धरतो. आणि तुम्हाला घरात असताना एका खोलीत पडून राहावं लागेल, कोण बघायला येणार नाही. मग धर्म केल्याने उलट सहाय्य मिळणार आहे तुम्हाला. जाऊ दे, आणि बाहेरच्या सहाय्याची आवश्यकता कोणाला आहे. जो निरपेक्ष राहतो त्याला सगळे करायला येतात. माझ्याच बरोबर झालेली एक घटना की नाही का, जितूबाई वगैरे सगळेजण यात्रेला गेले होते. मला माहित नाही कधी वगैरे, बहुतेक गुजरातच्या यात्रेला गेले होते फलटणवाल्यांबरोबरच. तर ते जात असताना आमचे आई वडील जाणार होते बरोबर. आणि नेमकं आदल्या 2 दिवसात आईला भयंकर ताप आला होता. आणि मी माताजींकडे होते, घरी फक्त आई पप्पा होते दोघंच. मग त्यांचं सगळं बुकिंग झालं होतं, सगळं झालं होतं फिक्स. पण ताप आलं म्हटल्यावर म्हणली मी नाही जाणार आता. म्हटलं घरात बसून ताप कमी व्हायचं नाही आहे, आणि बाहेर जाऊन वाढणार आहे असं पण नाही आहे. 2 दिवसांनंतर फ्लू म्हणजे 3 दिवस लय तर कमी होऊन जात आहे. म्हटलं लय तर 1 दिवस त्रास होईल तुला प्रवासाने वगैरे. 15 दिवसाचं काहीतरी होतं ते टूर. त्यामुळं म्हटलं उलट धर्मानी पापाची निर्जरा होती. कर म्हटलं शक्ती आणि जा, काय नसतं होत. धर्मानी सुखच होणार आहे, दुःख नाही होणार. नाही म्हणली मला कोण बघणार. मग मी म्हटले घरात कोण बघायला कोण होतं घरात बघायला सांगा की. उलट ते ऐकून गेली ना, त्या बसमधले सगळेजण काळजी केले. सांग किती जण होते? 50 जण होते. म्हणजे म्हणायचे धर्मात शिरा तर सगळं सहाय्य न मागता मिळतं. घरात बसल्यावर उलट मोहात राहिल्यावर एकट्याला खिचपत पडून मरावं लागणार. कोण कधी बाहेर आपलं साथ सोडून देणार सांगता येत नाही. विवाह संबंधी विकल्प नाही, वरचं राहिलं का. अन्यथा बिना प्रयत्न के सुख हो, क्योंकि सुख मेरे में ही है, तब उसमें स्नान करने को किसका मन ललचावेगा. विवाह संबंधी विकल्प कैसे टूटे, इसकी जिज्ञासा होनी चाहिए. कसं विवाह संबंधी विचार तुटतील ह्याच्याबद्दल कोण विचार करताय आज. कसं विवाह करायचं हेच चाललंय सगळ्याचा विचार. म्हणजे ते आता वेगळ्या स्टाईलनी विवाह संबंधी दूर जायला लागले. कसं काय म्हणायचं, एकटं राहायचंय. नाही तसलं पण नाही. आता एकटं राहायचंय सगळ्यांना, स्वतंत्र राहायचंय. कोणाचं बर्डन नको, कोणाचं डॉमिनन्स नको आम्हाला. असं एकटं राहायचंय सगळ्याला, पण धर्म नाही करायचा. असे अनेकांना बघितले. आत्ता जस्ट एक वर्षात म्हणा अनेकांना बघितलं जे वयात येऊन पण त्यांना लग्न करायचं नाही आहे. नाही केलं तर धर्म पण करायचं नाही आहे. काय करायचं, पैसा कमवायचा आहे, मजा करायची आहे बास. आणि त्याच्या पुढचं लाईफच माहीत नाही त्यांना काय आहे ते. खरं मजा कशात आहे ते माहीत नाही आहे. काय ते म्हणायचं परिभाषा अज्ञात आहेत सगळे त्या धर्मापासून. विवाह संबंधी विकल्प कैसे टूटे, इसकी जिज्ञासा होनी चाहिए. टूट नहीं रहा है, मात्र ऐसा कहने से काम नहीं चलता है. म्हणजे आम्हाला नाही सुटत ते विचार असं म्हणून चालणार नाही. तुम्ही पुरुषार्थच करत नाही आहे इकडचा, तर तिकडचे विचार कसे सुटणार. काय म्हणले, म्हणजे इकडं धर्म करायला पाहिजे मी असा विचारच नाही आहे, तर तिकडचे विचार कसे तुटतील की लग्न करायला नको, कोणाच्यामध्ये अडकायला नको, मोही व्हायला नको. यदि मैं न्यायक का आश्रय करूं तो विकल्प टूटेंगे ही, ऐसा कहने मात्र से काम नहीं चलता है. काय म्हणजे एक स्टेप पुढे जाऊन सांगायला लागले. फक्त जिज्ञासा होऊन पण चालत नाही, तसा पुरुषार्थ करावा लागेल, तसा अनुभव करावा लागेल. यदि मैं न्यायक का आश्रय करूं तो विकल्प टूटेंगे ही असं नुसतं म्हणून पण काम होणार नाही आहे. काय करायचं आहे, पुढे जाऊन अनुभव करावा लागणार. तसा खरोखर मी आहे, न्यायक आहे. आश्रय किस प्रकार लूं, इसके लिए श्री गुरु या अनुभवी का मार्गदर्शन को सदा उत्सुक होना चाहिए. जो कोणी उत्सुक आहे धर्म मार्गामध्ये, तर त्याला जे कोणी उपदेश देतील त्याच्याबद्दल बहुमान पाहिजे. असं नाही की सगळेजण येतात तेच सांगतात मला, असं वाटतं का.
जसं आजारी पडलेल्याला काय करतात मा, येणारा प्रत्येक जण डॉक्टर असतो माहिती आहे का, जवळ येणारा भेटायला, कारण प्रत्येकाचे वेगळे वेगळे सलाह असते. ते असं म्हणले की आजारी असणारा सुद्धा जर भेटायला आला ना आजारीला, तर ते पण डॉक्टर झालेला असतो आणि ते 4 गोष्टी नवीन सांगणारच काहीतरी, मला लई येत असल्यासारखं. पहिला तुझं बघ म्हणून सांगते ते पेशंट. यदि मैं न्याय का आश्रय करूं तो विकल्प टूटेंगे ही, ऐसा कहने मात्र से काम नहीं चलता है. आश्रय किस प्रकार लूं इसके लिए जे कोणी अनुभवी आहेत त्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे, त्यांच्या अनुसार आचरण करायला पाहिजे. म्हणजे मला माहिती आहे, मला माहीत नाही आहे कसा अनुभव घ्यायचा, कसं स्वतःचा आश्रय घ्यायचा, तर ज्याला माहिती आहे त्याच्या शरण जावा ना. त्यांच्याजवळ किती राहता हो तुम्ही, काय मामा, आपल्याला जायचंय मोक्षाला, तर जे मोक्ष पुरुषार्थ करायला त्यांच्याजवळ राहायचं का जे मोह पुरुषार्थ करायला त्यांच्याजवळ राहायचं, काय कोणाजवळ राहायचं? नुसतंच म्हणायचं. किती राहता हो काय मावशी, म्हणजे त्यांच्या जवळ राहून ॲटलिस्ट बघून तरी, त्यांच्या उपदेशातून तरी आपल्याला तसा मार्ग मिळतो. न्याता का वेदन नहीं करेंगे तो भोग की व्यवस्था तो है ही नहीं, भुगत नाही हात आवेगा. एकदम उडवूनच लावलाय पूर्ण. काय, न्याता का वेदन नहीं करेंगे तो भोग की व्यवस्था तो है ही नहीं. कोणाला भोगणार आहे हो तुम्ही? 5 इंद्रियांचे विषय भोग किती भोगणार? भोगतो का, हे सगळ्यात पहिला प्रश्न. म्हणजे ब्रह्मचर्य त्याला म्हणलं 5 इंद्रियांविषयी अब्रह्माचे भाव, त्याला अब्रह्म म्हणलं, आणि त्याचे विषयी विरक्ती त्याला म्हणलं ब्रह्मचर्य. पण मला म्हणायचंय भोगतो किती आपण? कुठलेही विषय भोग असू देत, किती भोगतो? नाही मरायच्या वेळेस नाही म्हणतोय, आत्ता भोगूच शकत नाही. तुम्हाला फक्त तुमच्या ज्ञानाचाच भोग आहे हो, बाकी तर वाटतंय नुसतं की मी हे सगळे विषय भोगतोय. तेवढंच शिकायचं. खाल्लं समज काय तर आपण, टेस्टी झालं तू केलेलं, आणि ते आवडलं आपल्याला. कोणाला भोगलं आपण? समजा लाडू खाल्ला आणि ते मला आनंद आला त्यातून. मामी, कशाला भोगलं तुम्ही? बुंदीच्या लाडूला. काय म्हणताय? म्हणजे त्या लाडूचं फक्त या डिशमधनं या डिशमध्ये गेलं एवढंच. त्या लाडूला आनंद झालाय का, त्या लाडूनी आनंद दिलाय का, ज्ञान दिलंय, काय केलंय? मामा, काय आवडते? मामा, काय आवडते खायला? काय आवडते? एवढी मोठी लिस्ट सांगू नका. भूक लागली की बेस्ट जे बोलणार तर सत्य बोलते. बघ, म्हणजे आम्ही सांगतोय ते जे पण खातोय ते आवडतंय म्हणून खायचं नाही, कारण त्यातनं आपल्याला सुख नाही आहे. म्हणजे सांगतायत खाणारा नाही जाणणार आहे हे विसरून जातो आणि खातोय, आणि परत ते खात असताना असं वाटतंय त्यातनं मला सुख आहे, आनंद आहे. मग हे सांगतायत की असं जेवण करताना विचार करा ना, जाऊ देत जबरदस्ती करा विचार, आणि मग तरी होईल पुढं. जेवण करताना मी ज्ञानाचा स्वाद घेतोय, या डिशचा नाही, या लाडूचा नाही, एवढं प्रॅक्टिकली करून बघायचं. काय म्हणले? जे पण जेवतोय खातोय तर त्या खाण्यातनं मला ज्ञान पण नाही, आनंद पण नाही, त्याला मी भोगूच शकत नाही. आता जाऊ देत ते एक दुसरी गोष्ट, डोळ्यांनी पाहतोय काही दृश्य, पाहायला कुठं जातो? सगळीकडं. स्वदेश सोडून परदेशात सगळीकडं. तर ते बघितल्यावर मला किती आनंद. महाबळेश्वरला जाणार, अजून कुठं जाते तो म्हणजे तिथं जाऊन तिथलं सगळं पाहून त्यातून मला आनंद म्हणल्यावर विसरून गेलो ना, ज्ञानाने सुख भोगतोय. मग सांगितलं होतं एकदा विवेकानंदांचं बहुतेक उदाहरण झालं होतं ना, कुठं तर कन्याकुमारीला काय होतं, एक्झिबिशन होतं, सांगा. तिथं डायमंड ठेवले होते एक्झिबिशनमध्ये, आणि सगळे बघायला तिथं दूर दूरपासून लोक आली होती, आणि एकदम प्रिशियस डायमंड होतं ते.
तर ते बघायसाठी म्हणून सगळे जुळले होते, तर सगळ्यांनी त्याचं कौतुक किंवा सगळ्यांना फार आवडलं ते, की किती सुंदर आहे, किती छान आहे, महिमा आहे त्याची एवढी, असं सगळ्यांचं. तर तिथं गेले होते ना विवेकानंद, आणि त्यांनी सांगितलं की त्याचं मोल नाही आहे, जे तुम्ही पाहताय हिरा आहे तिथं, त्या हिऱ्याचं मोल नाही आहे. त्या हिराला जो जाणतो ना त्याचं मोल आहे. ज्याला तो हिरा आहे हेच माहीत नाही, तर ते त्या टेबलवर ठेवलं, त्या टेबलला किती महिमा हो. ज्याच्यात ज्ञान नाही आहे त्या हिऱ्याचं, कोणाला तसं पडलं खाली, पिशवीत ठेवला, डब्यात ठेवला, तुम्ही काय कपाटात ठेवला, कोणाला त्याची महिमा आहे. हे सगळं अचेतन आहे, ह्याला समजणार नाही आहे. मग ज्ञानाची उलट महिमा आहे हे बघा, त्या वस्तूची महिमा नाही आहे. म्हणून तसंच सांगितलं इथं पण, पाचही इंद्रियांचे विषय भोग तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत आहेत, त्याच्यातून आपण आनंद मानतोय, तर सांगतायत काय, त्याला तुम्ही भोगूच शकत नाही, भोगाची व्यवस्थाच नाही आहे. का? क्यों? परद्रव्य आहे आणि निर्जीव द्रव्य आहे. पण दुसऱ्या द्रव्याला मी बघू शकत नाही. मग खातो की असं? मग ते भूक लागली असं अंतरंगातून खातो ना, तरी पण ते आत्म्यात गेलं नाही हे मला सांगायचं आहे. तुम्हाला वाटतंय आत्म्यातच गेलं, कुठं गेलो? आत घातलं म्हणजे आत्म्यात गेलं का? म्हणून किती आपण प्रफुल्ल मामा. म्हणजे छान मिळाली वस्तू तर खाल्ल्यावर असं वाटतं आत गेली, आत म्हणजे कुठं गेली हो, बाहेरच आहे ती, आत जातच नाही. जसं माताजींनी सांगितलं होतं याच्यासाठी की 2 डिश ठेवा समोर, आणि ती एका डिशमधलं लाडू दुसऱ्या डिशमध्ये ठेवा, तुम्हाला किती आनंद झाला हो. तिथे ठेवल्यावर तुम्हाला काय वाटलं नाही, मग इथं या पोटात ठेवल्यावर का तुम्हाला सुख. म्हणजेच म्हणायचे की हे पण एक डिश आहे ना, अचेतन आहे जे शरीर आहे ते, त्यामुळं त्याच्यामध्ये घातलं तर त्याला काय आपल्याला सुख वाटायची गरज नाही आहे. ज्ञानाचं वेदन करा तर तिथं सुख आहे. मग रसनेंद्रियच नाही तर काही करावं लागत नाही, हेच सांगतोय आम्ही. तुम्ही सगळे प्रयत्न तिकडंच करताय. सोडा त्याला, बाहेर खेळत होते. नाही, तुम्ही आता लाडू सांगितलं ना, आता भूक लागली. अरे बापरे, थांबते देते. त्यांनी सांगतात काय केलं ते लाडूचं. म्हणजे फक्त रसनेंद्रियच नाही तर 5ही इंद्रियांच्या विषयी सांगतायत. तुमचा उपयोग बाहेर गेला तर वाटते त्या वस्तूतनं मला आनंद आला, पण तिथं निर्णय एवढं करा की ज्ञान मला आनंद देत आहे, मी ज्ञानाचा भोग घेत आहे. जसं नातू जवळ आला, सांगा किती आनंद झाला. काय नाही, बघितलं होता आनंद, असं उसळून उसळून याल तर बाहेर. नाही लागली ना भूक? भूक आली. मग सांगतायत तिथं की म्हणून त्यांनी असं सांगितलं की मला त्या विवाहातून सुख येणार नाही आहे, त्या विवाहाचा भोग मला काय देणार आहे हो. म्हणजे मी ज्ञानानेच सुखी होणार आहे, ही माझी पत्नी आहे, ही मला सुख देणार, ज्ञानानेच सुखी होणार आहे. आणि ज्याला सुख नाही आहे तिथं समजा, म्हणून ते सांगितलं ना ज्ञानार्णवमध्ये सांगितलं, 4 गोष्टी सांगितल्या होत्या की कुठली वस्तू विषम, ह्याच्यासाठी सांगितलं होतं. इंद्रिय सुख हे विषम असतं ना, ऐक माझं. तर सांगितलं 4 गोष्टी की एकही गोष्ट तुम्हाला निरंतर सुख देणारी नसते. मग ती लगेच त्याचा स्वभाव कसं बदलते, पुद्गल आहे ते ह्याच्यासाठी. जसं सांगितलं होतं परवा उदाहरण की स्वेटर घातलं तर थंडीत बरं वाटतंय, उन्हाळ्यामध्ये नको वाटतंय. दुसरं, ज्वर झालेल्याला दूध आवडत असेल तर प्यायला मिळत नाही, म्हणजे एकदा सुख आहे एकदा दुःख आहे. तिसरं, ज्या घरात नवीन घरात राहायला गेलो, जायचं म्हणून इतकं सुख इतका आनंद होता आणि गेलेल्या दुसऱ्या दिवशी कोणतरी मेलं, काय झालं ते घर सुख का दुःख. आता लगेच काय म्हणणार, घर शापित आहे, वाईट आहे, अमंगल आहे, लगेच सोडायची तयारी. म्हणजे ते चांगलं वाटलं आणि लगेच दुसऱ्या क्षणाला वाईट वाटलं. आणि चौथं सांगितलं, सुंदर स्त्री आहे, विवाह करून आणला तिला आणि 8 दिवस गेल्यानंतर कळालं, तोपर्यंत तिच्याबरोबर सुख, तिच्यातून सुख, 8 दिवसांनी कळालं ती व्यभिचारी आहे. काय झालं, म्हणजे म्हणायचंय कुठली वस्तू जर सुख देणारी असती तर निरंतर सुख देऊ दे, लगेच का स्वभाव बदलतो. म्हणून त्यांनी सांगितलं की असल्या भोगामध्ये मला अडकायचं नाही, कारण मला भोग घ्यायचा आहे तर ज्ञानाचा घ्यायचा आहे, ते ज्ञान मला निरंतर सुख देणारं आहे.
म्हणून सांगतायत काय कुंद कुंद, ओ माता हटत जो मोहत जो. आता उलट म्हणायला लागलास तू. जाने दो वनवासो माता मोहत जो. म्हण. तर आता पुढं बोलतीये माता. अनंतो बारिस जीवने आत्मप्रतीति बिना भावुकता में दीक्षा ली है जो सदा निष्फल गई है. काय टॅलेंटेड आहे माँ पण. तर त्याचं तिथंच पोरगा असल्यामुळं आता बरोबर ते वेळेनुसार प्रश्न काढतीये तसे. म्हणजे ठीक आहे तू घेशील दीक्षा, अशा किती भावात दीक्षा घेतली आहेस तू, पण सदा निष्फल गेली आहे तुझी दीक्षा. मैं तो तुझे इस तरह दीक्षा लेते नहीं देख सकती. म्हणून तू आता दीक्षा घेऊन काय उपयोग नाही आहे, काय ते विचार करू नकोस असं म्हणायचंय. कळलं? दीक्षा म्हटलं ना, मेरू पर्वत एवढे ढीक झाले पिंचिक मंडलूचे, पण अजून मुक्त नाही झालो का? दीक्षा नाही घेतली का? दीक्षा घेतली, समूह शरणात गेलो, सगळं 28 मूलगुण पालन केले, काय नाही सगळं केलं, पण तरी सुद्धा सगळं निष्फळ गेलं हे सांगायला लागले. इस तरह दीक्षा लेते मैं नहीं देख सकती, तर तू रे बेटा हटत जो मत जाओ माँ के पास. ओ बेटा हटत जो असं तिला सांगायचंय. तर त्याच्यावर कुंद कुंद सांगताय. माँ ज्ञानियों को न्याय घोकना नहीं पड़ता है. जे ज्ञानी आहेत त्यांना असं घोकणं आहे, हे ध्यान करा 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 सांगावं लागतं ना तुम्हाला. घोकणं आहे माँ, किती छान सांगितलं. म्हणजे ज्ञानीला सतत न्यायाचीच धून आहे हो, धारा तीच आहे. ज्याला नाही आहे त्याला सांगावं लागतं तू ध्यान कर कर कर. ध्यान तर सतत चालू आहे मीच, पण तिकडं लक्ष नाही आहे. ज्ञानियों को न्याय घोकना नहीं पड़ता है. निर्णय एवं प्रतीति की वस्तु घोकने के पराधीन नहीं होती है. जी प्रतीति आहे ना, जसं मी मनुष्य आहे, किती किती घोकता हो. मी मुलगा आहे, मी आई आहे, मी पत्नी आहे, किती घोकता मामा. मी तिचा पती आहे, किती घोकता. घोकत नाही, सहज ज्ञानात आहे ना ते. मग काय इथं घोकावं लागतंय. मी जीव आहे, मी शुद्ध आहे, मी न्यायक आहे, मी एक आहे, का घोकता हो. कळतंय ना घोकता म्हणजे काय. रटंती म्हणजे रिपिटेशन. का बरं असं, किती चुकीचं आहे हे. म्हणून आम्हाला नेहमी पुद्गलाचं उदाहरण देऊन सांगतात. पुद्गल कधी म्हणतं का, ते फूल कधी म्हणणार का मी सुगंधी आहे सुगंधी आहे सुगंधी आहे. सहज सुगंध पसरवतोय. ते चंदन म्हणतं का मी शीतल आहे. ज्याचं त्याचं अग्नी म्हणत नाही मी उष्ण आहे, त्याचं त्याचं स्वभावाने परिणमन चालू आहे. मग इथं ज्ञाताचं परिणमन न्यायिक रूपाने चालू आहे, पण निर्णय नाही आहे, तशी प्रतीती नाही आहे, म्हणून घोकावं लागतंय हे सांगतायत. प्रतीती की वस्तू घोकने के पराधीन नहीं होती. हां तेच की. म्हणून ज्ञाता तर आहेच, प्रत्येक जीव ज्ञाता आहे, पण तिकडं लक्ष नाही आहे. उपयोग सगळा बाहेर आहे, पराचाच निर्णय करण्यामध्ये अडकलोय. निर्णय के फल में होने पर स्वतः बिना विचारे ही आनंद शुद्ध परिणति चलती रहती है. जेव्हा निर्णय झाला तेव्हा सतत शुद्ध परिणती सुरू झाली. काय तिथं राहिलं मग सांगायला कोण. किती सांगावं लागतं ज्ञानीला, बाबा तू जाण जाण जाण. सतत जाणीव सुरू आहे. आम्हाला कोण सांगतो जाणा म्हणून. त्यांची परिणती तर निरंतर त्याच्यामध्ये आहे. त्यांना सांगावं लागतं सगळ्यांना की तुम्ही लोक बाहेर जाताय तर आत या. राजा वैद्य गुरु की निश्चिंत मुस्कान, सहज समता प्रसन्नता ही कार्य होने की गॅरंटी है. काय म्हणले. राजा का हसतो. तुम्ही का हसालाय. राजा का हसतो मामा. राजा का प्रसन्न. राजाकडे धन वैभव आहे, सगळं सामर्थ्य आहे, बल आहे, प्रभुत्व आहे, त्यामुळं प्रसन्न आहे तो. त्याला कशाची गरज नाही आहे, कशाच्या अधीन नाही आहे तो. त्याचं सामर्थ्य आहे ते. वैद्य का प्रसन्न. मावशी वैद्य का प्रसन्न.
का प्रसन्न? कारण आहे, हा, सगळं ज्ञान आहे ना. रोग का होतोय, ते कशाने दूर होणार, सगळ्याचं ज्ञान आहे. मग कशाची आकुलता, कशाची चिंता? म्हणून निश्चिंत असतो, प्रसन्न असतो. आता गुरु का हसताय तो? गुरु का निश्चिंत? म्हणजे एकानंतर एक बघ ना, असं स्टेप वाईज चांगलं सांगितलं. राजा आहे तो धनाच्या बाबतीमध्ये निश्चिंत आहे. वैद्य आहे तो शरीराच्या बाबतीमध्ये निश्चिंत आहे. गुरु आत्म्याच्या बाबतीत निश्चिंत आहेत. माझ्याजवळ आहे ना जे पाहिजे ते, मग कुठं पण जाऊ देत आत्मा. आता कुठल्याही पर्यायात गेला तरी पण मी आत्मा एवढं मिळालं ना, मला संपत्ती बाहेर काय मला मिळवायचं नाही किंवा कशाची चिंता नाही. म्हणून ते जीव सहज जगू शकतात, समतारूप राहू शकतात, त्यांना प्रसन्नता असते, ह्याची गॅरंटी असते. हे सांगायला लागलेत. मग फक्त त्यांच्या समान निर्णय आपल्याला करायचे. राजाचा निर्णय आहे ना, माझ्या हातात सगळं आहे तर कोण माझ्यावर काय म्हणायचं वर्चस्व गाजवू शकणार नाही आहे. तर त्यांनी जसं निर्णय केलाय तसं फक्त आपल्याला निर्णय करायचा आहे की मी दुसऱ्याच्या आधाराशिवाय जगू शकतो. मी या शरीराच्या सुद्धा आधाराची मला गरज नाही आहे. मी तर ज्ञानरूप आहे, अस्पर्शी आहे. मग आज त्या 49 गाथेवर थोडं चिंतन केलं होतं हो मा, की अरस आहे, अरूप आहे. मग शेवटी घेतलं ना अलिंग ग्रहण स्वरूप आहे. तर मला त्या अलिंग ग्रहणमध्ये सगळी विशेषणं गर्वित झाली. म्हणजे तुम्ही अरस रूप हे पण विशेषण घेऊन दाखवताय, असं आहे असं आहे, पण ते सुद्धा लिंग नाही आहे जीवाचं, म्हणजे चिन्ह नाही आहे. म्हणून सगळ्या चिन्हांपासून अस्पर्शी आहे जीव, किती स्वतंत्र आहे अशी जाणीव होती आपल्याला जेव्हा असं पाहतो तेव्हा. म्हणजे तुम्हाला कुठं कुठं स्पर्श करायला जाता, या कानातनं स्पर्श करायला जाताय, डोळ्यातून पाहायसाठी स्पर्श करायला जात आहे, त्या इंद्रियांना सगळ्या इंद्रियातून जाणताना त्याला स्पर्श करायला जात आहे, पण कुठं स्पर्श करू शकत नाही. वाटतंय आपण त्या इंद्रियातून कार्य करतोय, पण कुठल्याच इंद्रिया आपल्याला ज्ञानासाठी मदत करत नाहीत. असा अलिंग ग्रहण स्वरूप आहे. म्हणून इंद्रिया आपली पहचान नाहीच, त्यापासून भिन्न आहे मी, अतिंद्रिय आहे हे समजतं. प्रतीती म्हणजे काय? त्यांनी सांगितलं ना, राजा वगैरेला प्रतीती आहे, निर्णय आहे. तर प्रतीती म्हणजे काय? प्रतीती म्हणजे पहचान, विचार असत होना. म्हणजे काय? एक्सप्लेन कर. सगळे शब्द अवघड वाटले आम्हाला, सोपे सांगा अजून. त्यांनी सांगितलं विचार असत होना, इसका नाम प्रतीती है. असत होना, नष्ट होणे. विचार म्हणजे त्याच्याविषयी विचार करत राहणे, हे संपलं. समजलं ना? हे घर तुमचं आहे, किती विचार करता हो? हे घर माझं माझं माझं, विचार नाही, सहज परिणती आहे ना ती. घुसणार घरामध्ये बसणार. का आला इथं? माझं म्हणू नका द्यायला. मामा कोणाचं घर? घर माझं म्हणल्यावर बरोबर पाय तिथपर्यंत जातात की नाही? तिथं किती घोकावं लागतंय. प्रतीती आहे ना, हे माझं आहे. तसं म्हणतायत बाहेरच्या वस्तूची प्रतीती लय वेळा केली, आता स्वतःची करा. आगे के मार्ग खोजने के तर्क चालू एवं कुतर्क बंद हो जाते है, त्याला म्हणायचं प्रतीती. काय कळलं? शोध घ्यायचं कार्य थांबलं. जसं म्हणलं आत्तासारखं नवीन घर घ्यायला चाललोय कुठं तर समजा, आणि केलं फिक्स आता हे घर घ्यायचंय. आता त्याच्यामध्ये निर्णय झाला, हे घर आपलं. आता जेव्हा परत जाणार तिथं तर हे का ते का ते का, निर्णय झालाय ना. मग तिथं निर्णय असेल तर खोज काम बंद झालं, तर्क चालू झाले आणि कुतर्क बंद झाले. कर्मबंध का भय मिट जाता है. जिथं प्रतीती झाली तिथं कर्मबंधाचं भय नाही राहिलं. मोक्ष मार्ग में कोई शंका नहीं रहती है. म्हणून सांगतायत एकदा प्रतीती करा बस स्वतःची, तर सगळं सुरळीत होणार आहे. फक्त आपण स्वतःपासून दूर जाऊन सगळं शोधतोय, त्यामुळे सगळे कुतर्क चालू आहेत. हे शरीर म्हणजे माझं घर आहे,
शरीराचा विचार आल्यावर किती निश्चिंत वाटतंय सांगा. शरीराचं सगळं चांगलं झालं तर जेवण झालं, झोप झाली, किती चांगलं झालं सगळं. कसं म्हणजे शरीराचं चांगलं झालं तर आत्म्याचं चांगलं झालं का. मग अजून तुम्ही खोज में ही हो, म्हणजे तुम्हाला अजून शोध तुमचा पूर्ण झाला नाही, कुतर्कामध्ये आहात. म्हणून शरीर म्हणजे मी ही प्रतीती थांबवा आणि मी जीव आहे ही प्रतीती करा, तो निर्णय करा, तर तिथं ते अस्थानातून दूर होणार जीव. म्हणजे याच्या उलट करा, जोपर्यंत प्रतीती नाही तोपर्यंत कर्मबंध चालू आहेत, कुतर्क चालू आहेत आणि मोक्ष मार्गामध्ये शंका आहे. त्यामुळं जीवाला खरा मार्ग मिळणार नाही. प्रतीति बिना की समस्त क्रिया एवं क्षयोक्षम ज्ञान संसार मार्ग ही है. काय सांगितलं. तेवढी प्रतीती तेवढा निर्णय नाही आहे तर तुमचं सगळं भरकटणंच आहे, संसार मार्गच आहे. सम्यक प्रतीति के साथ रहने वाले दोष भी मिटते ही है. काय कळलं. जेव्हा सम्यक प्रतीती झाली झाली तर त्याच्याबरोबर असणारे दोष पण मिटणारच. भलेही तिथे सम्यक दृष्टी जीवाला लगेच केवळ ज्ञान झालं नाही, लगेच मोक्ष झाला नाही, पण सम्यक दर्शन झालंय म्हणजेच प्रोसेसिंग सुरू झालंय. काय काळजी करू नकात, कर्मांना नष्ट करत बसायचं नाहीये, ते होणार आहेत. अतः उनकी चिंता नहीं होती है. कुठले कुठले दोष मिटवणारो एक 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 करत. मामा किती दोष आहेत आपल्यात. मामा किती दोष आहेत आपल्यात. तुमच्यात किती दोष आहेत. अनेक आहेत का. दोषांना सोडायचं नाही का, धरून बसायचं आहे आपल्याला. मग आपल्यात एकही दोष नाही, मी निर्दोष आहे, हे अनुभव केला की सगळे दोष संपले. एक 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 संपवायची नाही आहेत. मी म्हणजे दोषी नाही वोरा. कोण आहे मी म्हणजे. दोषी खाली बसले. मी दोषी आहे का. निर्दोष आत्मा आहे हे सांगायला लागलेत. आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचे दोष नाहीत असं स्वतःला अनुभव करणार तर दोष संपणार. बाहेरून ते दोष सहज नष्ट होत जाणार. किती दोषांना नष्ट केले म्हणून अरिहंत झाले हो. सर्व दोषांना. एकही दोष नाहीये हे जाणलं म्हणून अरिहंत झालेत. मग ते दोष नष्ट झाले. बाहेर दोष नष्ट करायचे म्हणून अरिहंत नाही झाले. ते दोष नष्ट होत गेले. त्याची चिंता नको. प्रतीति के बिना कोई जीव नहीं है. मिथ्या या सम्यक प्रतीति होगी अवश्य ही. म्हणजे मिथ्या दृष्टी जीवाला पण प्रतीती आहे आणि सम्यक दृष्टी जीवाला पण प्रतीती आहे. म्हणजे निरंतर जाणीव तर चालूच आहे, फक्त कोणाची मिथ्या रूपाने आहे, कोणाची समीचीन रूपाने आहे. मग तेवढं फक्त आपल्याला व्ह्यू बदलायचं आहे. आपला दृष्टिकोन बाहेर आहे, त्या पराकड आहे. तेवढी दृष्टी बदलून माझा मीच आहे, अनादि अनंत मी माझ्याबरोबर राहणार आहे. ती प्रतीती झाली तर सगळं आपलं दुःख संपलं, सगळे संसार भ्रमण संपलं. प्रतीति से ही बंध मोक्ष का संबंध है. प्रतीति नाही किंवा मिथ्या आहे तर बंध आहे, आणि प्रतीति समीचीन आहे तर मोक्ष आहे. काय पाहिजे. फक्त प्रतीती पाहिजे, दुसरं काय नाही. न संसार पाहिजे म्हणून मिळतो, न मोक्ष पाहिजे म्हणून मिळतो. जे काय तुमचं परिणती आहे त्याच्यानुसार फळ मिळणार. न्यायक की प्रतीति वाले जीव को कर्मों के दशकरण स्वयमेव ही मोक्ष मार्ग के अनुकूल होते जाते हैं. जो कोणी न्यायक आहे त्याला दशकरण म्हणजे कर्मांचा उदय, उपशम, क्षय, क्षयोपशम, संक्रमण, उदीर्णा, अपकर्षण, उत्कर्षण, सत्व आणि निदत्ती आणि निकाचित. तर हे सगळे दशकरण आहेत, म्हणजे कर्मांच्या अवस्था. ह्यांच्याकडे बघत बसायचं नाही आहे, त्यांच्यामध्ये फेरफार करायची नाही आहे. ज्याला न्यायकची प्रतीती झाली त्याला हे दशकरण स्वयमेव अनुकूल होतात. म्हणजे काय होतं. उत्कर्षण होतं का अपकर्षण होतं, संक्रमण होतं का उदीर्णा होती, सगळं होतं, अनुकूल होतं. हे सांगायचंय. मिथ्या दृष्टीला पण सगळं चालू आहे दशकरण, पण
ते मोक्ष मार्गापासून दूर नेणार आहेत. आणि जे सम्यक दृष्टी आहेत त्याचे भलेही साताचा उत्कर्षण होत जाते, साताचं अधिक बंद होत जाते, साताची उदीर्ण होते, तरी सुद्धा मोक्षाला जाणार तो जीव. म्हणून सांगतायत की ते अनुकूल असतात जे पण असेल ते. प्रकृतींचा बंद चालू आहे कुठंपर्यंत 10व्या गुणस्थानापर्यंत चालू आहे. यशस कीर्ती वगैरे सगळ्या प्रकृती बांधल्या जात आहेत. त्यांचा उदय पण चालू आहे कुठंपर्यंत समजून घ्या कुठं आहे तिथंपर्यंत 13-14 असतील कुठल्या कुठल्या कर्मांचा उदय त्या अपेक्षेने. मनुष्यगतीचा उदय तिथंपर्यंत आहे. मग हे उदय चालू आहेत, बंद चालू आहेत, निर्जरा सगळं चालू आहे. फक्त जो निर्णय करतो त्या जीवासाठी ते सगळं अनुकूल आहे. आणि ज्याला निर्णय नाही आहे त्याला तेच उदय बंद वगैरे अशुभ रूपाने चालू आहेत किंवा प्रतिकूल. हां, अघाती कर्म तुम्हाला बाधा करणार नाहीत. हां, जे पाप प्रकृती आहेत त्यांचं बंद थांबला ना, त्यामुळं मग काय प्रश्न नाही. बंद पण कुठंपर्यंत आहे? पुढं बंद नाही आहे. अघातींचा पण बंद तिथं पुढं नाही आहे. फक्त 7 प्रकृतीचा बंद आहे. सगळ्यांचा उदय चालू आहे. अघातींचा उदय 14व्याच्या शेवटपर्यंत असणार. उदय आल्याशिवाय निर्जरा होणार नाही कर्मांची. मग म्हणून सांगायचंय बंद तर होतोय त्या वेदनीयाचा फक्त एकच. अघाती कर्मांचे कुठले कुठले? अघाती कर्म मामा, अघाती कर्म कुठले? वेदनीय, आयु कर्म, नाम कर्म, अजून एक घरात राहिलं काय? गोत्र. आयु, नाम, गोत्र आणि वेदनीय. तर हे 4 अघाती वेदनीय. तर हे 4 अघाती कर्म आहेत. तर हे याच्यापैकी पण 7 वेदनीयाचंच फक्त बंद चालू आहे 13व्या गुणस्थानात. बाकीच्या सगळ्यांचा उदय आणि विच्छुत्तीच चालू आहे. त्यामुळे तिथं त्यांना काय बंद नाही आहे नवीन. मग 7 वेदनीयाचं पण बंद तुम्हाला मोक्षाला कसं नेणार हो? ते पण कर्म आहे का नाही? ते इर्यापत आश्रव झाले. मग असू दे की, मला म्हणायचंय बंद झाला तर तो बंद थांबल्याशिवाय किंवा बंद करत राहिला तर त्या जीवाला मोक्ष कसं मिळणार? हा, म्हणजे जरी 700 पुण्याचा बंद चालू आहे त्यांना तरी सुद्धा तो बंद एका समयापुरता असतो आणि निर्जरा होते. तिथंच सगळे भोग निरंतर चालू आहेत नाही का? ते समोश्रणाची रचना झाली आहे 13व्या गुणस्थानात. सगळे देव येऊन इतकं गुणगान करतायत, जय जयकार करतायत, सगळीकडे त्यांची ख्याती वगैरे. हे सगळं कशाचं उदय आहे? 7च्या निमित्तात सगळ्या सामग्री प्राप्त झाल्यात, पण भोग तर ते स्वतःचा घेत आहेत. म्हणून काय सांगितलं होतं? 7 वेदनीय सुख देतं का नाही देत? मग काय देत? हा, 7 वेदनीय सामग्री देतं, सुख नाही. हा, धन मिळालं सांगा सुख आहे का नाही आहे? 7चं उदय का 7चं उदय? हा, म्हणजे धन मिळालं 7च्या उदयात, पण त्यात सुख आहे का दुःख आहे हे तुमच्या परिणतीवर अवलंबून आहे, 7वर अवलंबून नाही आहे. त्या म्हणून सामग्री द्यायचं कार्य फक्त 7 वेदनीयाचं आहे, सुख द्यायचं कार्य नाही आहे. तुम्ही सारखं पुण्य पाहिजे म्हणताय. पाहिजे का मामा पुण्य? काय हो का नाही? काय हो? तिथं आर्यंत नको म्हणाले आणि तुम्हाला कशाला पाहिजे पुण्य? आर्यंतांना नको झाले आणि तुम्हाला कशाला पाहिजे झाले? ते पुण्य मोक्षाला नेतं का? मग काय करायचं पुण्य घेऊन? पुण्य पण नको आणि पाप पण नको. आपल्याला आपण निष्पाप आहे, निष्पुण्य आहे ह्याचा अनुभव पाहिजे. तर ते सगळे कर्म सहज नष्ट होत जाणार. म्हणून सांगतायत की ज्याला न्यायकची प्रतीती आहे त्याला हे दशकरण मोक्ष मार्गाचे अनुकूल असतात. न्यायक रुचने पर ज्ञान का क्षयोपशम एवं उसकी पवित्रता बढ़ने लगती है. जेव्हा ज्याला न्यायिक स्वभावाची रुची झाली, निर्णय झाला, तर त्याचा क्षयोपशम वाढत जातो. का सांग? विशुद्धी वाढली ना अंतरंगातनं, तेवढं निराकुलता प्रगट झाली. जितकी आकुलता आहे तितकं संक्लेश आहे तितकं ते आवरण वाढत जातं.
एवढंच समजून घ्यायचं. वृद्धापकाळामध्ये का असं वाटतंय लक्षात राहत नाही, काय माहित नाही, असं का होतंय, समजत नाही, असं का होतंय? संकलेश वाढलेत ना आयुष्यभरातले तुमचे. रिकामं बसल्यावर अतिसंकलेश करता तर समजून घ्या तुम्ही तुमच्या ज्ञानाला झाकताय. अजून पुढं पुढं मेमरी लॉस होत जाणार तुमची. तुम्हाला असं वाटतंय वय व्हायलंय म्हणून असं व्हायलंय, काय नाही आहे. बघा त्यांची मेमरी किती चांगली आहे का. मा तुमची मेमरी का चांगली आहे? मामा तुमची मेमरी का चांगली आहे? तुमची मेमरी का चांगली आहे? ज्याचा अधिक संकलेश असतो ना त्याची मेमरी सगळी, त्याची बुद्धी सगळी वॉश होत जाते. आणि जे ज्ञान ध्यान भरपूर करताय ना त्याचा क्षयक्षम वाढत जातो. मग काय करायचं तुम्हाला? फक्त आपल्याला आपली ओळख राहावी शेवटच्या समयापर्यंत, एवढी बुद्धी तरी टिकावी. नाहीतर सगळ्या आयुष्यभरातल्या संकलेशाचं फळ आपल्याला त्या समयात येतं की मी कोण हे पण विसरून जातो. म्हणून सांगतायत काय करा, ध्यान करा. ध्यानाने पवित्रता वाढते, विशुद्धी वाढते आणि सहज ते आवरण कमी होऊन क्षयक्षम वाढतो. संकलेश करू नका, हे सगळ्यात मोठं सांगायचंय. संकलेश होणार जेवढं आकुलता क्लेश होणार तेवढं समजून घ्या. चिकन वाढत चाललंय तुमचं, काय म्हणायचं ते, मळ वाढत चाललंय ज्ञानावर. आणि त्याच्या निमित्तात ते ज्ञान बंद पडत जातं. मग नंतर त्या ज्ञानाचा क्षयक्षम नष्ट झालेला दिसतो. म्हणून सगळं विसरलेलं असतो. मग काल मला एकांचं न्यूज अशी कळाली की योग्य वेळी योग्य निर्णय केला नाही आयुष्याचा, आणि त्याच्या निमित्तात वय वाढलं, लग्न झालं नाही, तर त्या जीवाला योग्य मार्ग मिळाला नाही, तर म्हणले तो वेडा झालाय. कशामुळं? सगळं असं फळ मिळत जातं आपल्या संकलेशाचं. काय रूपाने येईल सांगता येत नाही. कोणाची इंद्रिय निकामी होतील, कोणाची बुद्धी निकामी होईल, कोणाचं शरीर सगळं निकामी होईल, कोणाला धन वैभव राहणार नाही, घरात स्थान राहणार नाही. वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी संकलेशाचा उदय भोगावा लागतो. म्हणून सांगतायत काय करा, फक्त एकदा निर्णय करा आणि तशी प्रतीती चालू ठेवा, मी ज्ञात आहे. आणि त्या प्रतीतीच्या निमित्तामध्ये आपली विशुद्धी जेवढी वाढणार, जेवढी स्थिर राहणार, तेवढा आपल्याला त्याचा लाभ होणार. आणि तर शेवटच्या समयापर्यंत आपण मी जीव आहे ह्याचा अनुभवन करू शकू. तेवढंच राहावं, एवढी विशुद्धी ठेवा. बाकी राहू दे, नाही तर नाही राहू देत, सगळं जाऊ देत, चालतंय. पण मला माझी ओळख राहावी, ह्या शरीरापासून मी वेगळा जाणणारा आहे. कारण सांगितलं ना, गुरु आपल्याला शेवटच्या समयात असतील नसतील जवळ, असले तरी सुद्धा बुद्धी नसती तशी त्यावेळेस. मला इथं दुखायला आणि तुम्हाला काय लावलंय, जीव जीव असं होतं. जीव जायला लागलेला असतो त्यावेळेस आपला. म्हणजे कोणीतरी उलट जीव द्यायला लागलेत तुम्हाला, तर ते माझा जीव खाऊ नको म्हणतो. काय म्हणता मामा? म्हणजे तिथं उलट तुम्हाला जीव ओळख करून देत आहेत, त्याच्यात राहावा म्हणून सांगतायत. पण तेवढं सोडून आपण बस कर शांत राहत असं म्हणते. असं म्हणले आम्हाला अनेक जण, बरं का. बास म्हणले तुझं तत्वज्ञान. अशी पण बुद्धी होती. म्हणून त्यांचं द्वेष नाही आहे, उलट त्यांच्याकडनं शिकायला मिळतं आपल्याला की आपण पण असे परिणाम केलं तर काय मिळणार आपल्याला, शेवट कसं मिळणार. म्हणून एवढं आपल्याला सतत झोपेतनं उठल्यावर स्वतःला एवढं सांगा मी जीव आहे. झोपताना पण स्वतःला सांगा मी जीव आहे. झोपणारा नाही जाणणारा आहे. झोपेतनं जागं झालं रात्र तरी जाणणारा आहे. ह्याचं वेदन सतत ठेवा, तर आपलं ज्ञान सुरक्षित राहणार. हो, सांग भैया. जीव या शरीरापासून भिन्न आहे. हा मी न्यायक आहे.
आताही एकटा आहे व पुढेही एकटाच असेल. मी स्वयंपूर्ण आहे. मला पूर्णतेसाठी, सुखासाठी परत आवश्यकता नाहीच. हा मी स्वयं सुखी आहे. न्यायकस्वरूपोऽहम्. हा मी शुद्ध शांत आहे. अस्पर्शी आहे. जाणा.